मानसून की आमद है। अनखरीफ मौसमी बारिश का सिलसिला शुरू होने जा रहा है। ऐसे में किसान बरादरी काश्तकारी के काम में मसरूफ़ हो गई है। खरीफ की फसलों की तैयारियों का जायज़ा लेने के लिए और किसानों में फसलों के बारे में बेदारी लाने के लिए जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने आज देही मुकामात का दौरा किया। इसी के तहत उन्होंने नांदेड़ से करीब तुप्पा नामी गांव में मकामी किसानों से मुलाकात की और खरीफ की फसलों की तैयारियों के सिलसिले में मालूमात हासिल की। इस दौरान उन्होंने फसलों की उगाई के लिए इस्तेमाल किए जा रहे बीजों की पैदावारी सलाहियत की जांच की, बीजों के इस्तेमाल के तरीक़ेकार की मालूमात हासिल की। इसी तरह ज़मीन की ज़रख़ेज़ी के मुताबिक खाद के इस्तेमाल की भी जानकारी ली। सोयाबीन के फसलों से मुतालिक ये सारी जानकारियाँ जमा की गई ताकि इस साल अच्छी फसल आए। यहाँ उन्होंने ये भी तस्करा किया कि पिछले साल सोयाबीन की फसलों की पैदावार मुतासिर रही थी। फसलें बर्बाद होने से किसानों को बहुत नुकसान उठाना पड़ा। इस मरतबा वही सूरत हाल न पैदा हो जाए, इसलिए तमाम एहतियाती तदाबीर अपनाई जा रही है। जिला कलेक्टर के साथ दौरे पर निकले वफद में एग्रीकल्चरल डिपार्टमेंट के माहिरीन भी मौजूद थे। जिला कलेक्टर ने मुकामी सरपंच और गाँव के लोगों से गुफ्तगू की और उन्हें काश्तकारी से मुतालिक अहम मालूमात दी। येत्या 10 ते 15 तारखेपर्यंत मान्सूनची एंट्री नांदेडमध्ये होणार आहे आणि मान्सून म्हटलं की आपल्या शेतकऱ्या जे मित्र आहे, आपले शेतकरी राजा आहे, त्यांना सगळ्यात उत्साहाचा हा सीझन असतो, कारण तेव्हा शेतीचे कामं आणि आपल्या खरीफची पेरणी सुरू होते। आणि यंदा आपली जिल्हास्तरीय खरीफ आढावा बैठक झालेली आहे, स्टेटची पण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मेट्रोलॉजी डिपार्टमेंट हवामान खात्याने सांगितलं की ह्यावेळेस मराठवाडा आणि नांदेडमध्ये पाऊस नॉर्मल एवढा 100% किंवा 109% पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याच्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस खूपशा कंप्लेंट झाल्या की सोयाबीनचे बीज न उगवल्यामुळे शेतकरी मित्रांना पुन्हा पेरणी करावी लागली। त्यामुळे आता जवळपास शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मशागती सुरू केलेल्या आहेत, त्यांनी आपलं शेत प्रिपेअर करणं सुरू केलेलं आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जेव्हा नक्षत्र येईल त्याच्यामध्ये ते पेरणीसुद्धा सुरू करणार आहे। मागच्या वेळेस सारख्या अडचणी आपल्या शेतकरी मित्रांना न येण्यासाठी हा जो उपक्रम आहे, कृषी विभाग, आत्मा आणि केविके यांनी आज आपला हा कार्यक्रम इथे 3-4 आपण याच्यामध्ये ज्या बेसिक स्टेप्स आहेत, ज्या शेतकरी मित्रांना त्याच्यामध्ये आपल्याला अवेअर करून जेणेकरून त्यांच्या कमीत कमी चुका होऊन त्यांना जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन कसं देता येईल, त्या अनुषंगाने सर्वप्रथम या ज्या लाईव्ह सेशनसाठी आपल्यासोबत आज कृषी डिपार्टमेंटचे चलवदे साहेब, नादरे साहेब, आत्माचे सुखदेवे साहेब आहेत, त्यानंतर देविकांत देशमुख साहेब आहे, केविके, त्यानंतर पंडाळगे सर, शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र आणि मोकळे साहेब, तालुका कृषी अधिकारी। त्याचबरोबर हे जे आपण आज आता डेमो घेणार आहे, आपण तुप्पा गावामध्ये घेतलेल्या त्या तुप्पा गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम आणि उपसरपंच हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आणि गावकरी सुद्धा इथे या डेमोकरिता उपस्थित आहे। या डेमोचा एकच हे आहे की जे आपण काही ॲक्टिव्हिटी ज्या कृषी रिलेटेड ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटी ज्या करतात त्या तुम्ही सायंटिफिक पद्धतीने आणि जर त्या बरोबर एव्हिडन्स बेस्ड केलं तर आपल्याला मॅक्सिमम उत्पन्न मिळू शकते। त्यामुळे आज सगळ्यात पहिला जो आज आपला डेमो राहील तो आहे की सीड जर्मिनेशनचा, की मागच्या वेळेस आपण हे बघितलं की शेतकरी मित्रांनी पेरणी केली, न तपासता पेरणी केली आणि त्याच्यामध्ये काही प्लॉट्समध्ये सोयाबीनच्या बिया उगवल्या नसल्यामुळे त्यांना पेरणी करावी लागली किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान त्यांना सहन करावं लागलं। त्यामुळे की आपण जे सीड्स तुमच्याकडे जे तुम्ही सीड्स पेरणार आहे ते तुम्ही एकतर शेतकरी आपल्या जवळचं ठेवतो, कारण मागच्या वर्षी जे क्रॉप निघाला त्याच्यातलं आपल्याकडे साठवून ठेवतो किंवा मार्केटमधून घेतो की ते बियाणं त्याची उगवण क्षमता किती आहे, ते उगवलं तर किती बिया आपल्या निघणार आहे। त्याकरिता आपला पहिला डेमो राहणार आहे की सीड जर्मिनेशन। दुसरा आपला डेमो राहणार आहे की तुम्ही पेरणीच्या पहिले जर ते सीड तुमचं उगवणीच्यासाठी चांगलेलं आहे तर मग स्टेप 2 असते की त्या सीड्सला तुम्ही प्री सोविंग ट्रीटमेंट कसं करणार, त्याचाही दुसरा डेमो आहे। आणि तिसरा की आपण बघतो की आपण शेतामध्ये बियाणी पेरणी केल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण फर्टिलायझर्स आपण आणि यूज करतो, ते कशा प्रमाणामध्ये